जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांतर्फे शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रासह विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन उत्साहात पार पडले। दूध संघात साकारलेल्या या प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे। यावेळी जळगाव जिल्हा दूध संघाचे संस्थापक, चेअरमॅन तथा माजी गृह राज्यमंत्री स्व. जे. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, दूध संकलन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे। दूध संघाच्या आधुनिकीकरणाला आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे। सहकार परिषदेने आदरणीय नामदार जे. महाजन यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मूळ आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस ते एक जिल्ह्यामध्ये त्यांनी काम करत असताना आमदार झाल्यानंतर त्यांनी एक डोक्यामध्ये कल्पना आणली की शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय केला पाहिजे, त्यांच्याकरता एक पूरक व्यवसाय करण्याकरता त्या पद्धतीच्या गोष्टी उभ्या राहिल्या म्हणून त्यांनी दूध फेडरेशनची स्थापना या ठिकाणी केली। ते संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी होते, त्यांनी कारखान्याची या ठिकाणी स्थापना केली, त्याचबरोबर शेतकरी संघ त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये आणला। अशा पद्धतीनं काम या माणसांनी केलं। उच्च शिक्षित असून त्यांनी शेतीशी आपली नाळ जी ठेवलेली होती त्या शेतकऱ्यांचा हित जोपासण्याकरता वेगळे वेगळे उद्योग त्यांनी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आमच्या सगळ्या संचालक मंडळ आणि आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी या पुतळ्याच्या अनावरणाचं उद्घाटन ठेवलेलं होतं। तो कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला।